आज मी इथे मालवणी पद्धतीने वांग बटाटा भाजी बनवणार आहे। ही भाजी बनवण्यासाठी आहे ना अगदी खूप कमी साहित्य लागतं, जे की प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतंच आणि ही भाजी आहे ना अगदी कमी वेळेत सुद्धा बनवून तयार होते। चला तर मग मालवणी पद्धतीची साधी सोपी पण खूप अशी चविष्ट वांग बटाटा भाजी बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। वांग बटाटा भाजी बनवण्यासाठी मी इथे छोटी छोटी 4 वांगी कट करून घेतलेली आहे। त्यासोबत एक बटाटा सुद्धा कट करून घेतलेला आहे। बटाट्याची मी इथे साल काढलेली नाही, काढायची असेल तर तुम्ही काढू शकता। इथे मी वांगी कट करून 10 मिनिटे झालेली आहेत, त्यामुळे पाणी बघा त्यातलं एकदम असं काळपट झालेलं आहे। आता हे पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे। वांगी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहेत, छान पांढरी शुभ्र झालेली आहेत बघू शकता। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूयात कढीपत्त्याची पानं, त्यानंतर घालूयात 2 मिरच्या मी इथे मध्ये कट करून घातलेले आहेत। आता यामध्ये घालूयात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा आहे ना मंद गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि मिरचीचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कांदा छान मी इथे सॉफ्ट असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि हळद आहे ना अर्धा मिनिटभर तरी आपल्याला ही कांद्यासोबत तेलाबरोबर परतून घ्यायची आहे। हळद सुद्धा इथे मी छान अर्धा मिनिटभर परतून घेतलेली आहेत। आता घालूयात बारीक चिरलेला आपला बटाटा, त्यानंतर बारीक चिरलेली जी वांगी आहेत ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहेत। वांगी 10 मिनिटे चिरून ठेवायची, त्यानंतर त्यातलं पाणी गाळून टाकायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यामुळे छान अशी पांढरी शुभ्र अशी ही वांगी आपल्याला मिळतात। भाजी अशी काळपट होत नाही त्यामुळे त्याची ओके। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, त्यानंतर पाणी घालायचं आहे। पाणी ते जास्त लागत नाही वांगी शिजवण्यासाठी, बेताने अगदी पाणी घालायचं आहे। मी अगदी भाजीच्या अंगासोबत असं पाणी घातलेलं आहे। पुन्हा ढवळून घ्यायचं जेणेकरून मीठ आहे ते सर्वत्र असं वांग्याला लागेल। आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बरोबर 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। रसरशीत अशी ही वांगा बटाटा भाजी आपली शिजून तयार झालेली आहे। ही भाजी शिजण्यासाठी आपण जे पाणी वापरलं होतं ते सुद्धा अगदी योग्य प्रमाणात वापरलेलं होतं। मीडियम गॅसवरती मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। ही वांगी आहेत ना आता थोडीशी हलकीशी आहे ना मॅश करून घ्यायची, त्यामुळे भाजी खाताना खूप छान लागते। आणि जर भाजीच्या फोडक्या राहिल्या ना तर भाजी ही खायला कंटाळा केला जातो। आता ओल्या नारळाचा चव थोडासा घालायचा आहे। मालवणी पद्धतीने आजची ही वांग बटाटा भाजी आपण बनवतो, त्यामुळे ओल्या नारळाचा चव यामध्ये असलाच पाहिजे, तरच या भाजीला खूप छान चव येते। ही झटपट अशी ही वांग बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे। या भाजीमध्ये ओल्या नारळाचं खोबरं घातलं ना की भाजी एखाद मिनिटभर पुन्हा परतून घ्यायची आहे, अगदी मंद गॅसवर, नाहीतर खाली भाजी करपू शकते। झटपट अशी ही वांग बटाटा भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। दुपारच्या जेवणासाठी मी आजची भाजी बनवलेली आहे। सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। घाई गडबडीच्या वेळी ही झटपट भाजी बनवून तयार होणारी आहे। ही भाजी आहे ना तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खायची खूप अफलातून लागते। नाचणीच्या भाकरीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, कशी नाचणीची भाकरी भाजायची त्याचा, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। एक भाकरी खाणारा माणूस आहे ना या भाजीसोबत नक्कीच 2 भाकऱ्या खाऊ शकतात, एवढी अफलातून भाजी बनवून तयार होते। तर ही मालवणी पद्धतीची मी सांगितल्याप्रमाणे भाजी तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा। बोटं चाकत राहिल एवढी सुंदर भाजी बनवून तयार होते। करून बघा कशी झाली आहे, मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर ही लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर
यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।